काल रात्री उशिरा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झालेली आहे। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेली ही भेट काल रात्री उशिरा ही भेट झाली आहे। राज ठाकरेंची राज्यातील नेत्यांसोबत आज चर्चा होणार आहे। आज 11 वाजता मनसेच्या नेत्यांसोबत राज ठाकरे हे चर्चा करणार आहेत। राज ठाकरे एकनाथ शिंदेंचीही भेट घेण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते। तर काल फडणवीस आणि राज ठाकरे यांची झालेली भेट, आज मनसेच्या नेत्यांची होत असलेली चर्चा आणि सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा राज ठाकरे चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जाते। तर महायुतीच्या उंबरठ्यावरती असलेल्या राज ठाकरे यांच्या चर्चा आणि बैठकांचं सत्र सध्या आपल्याला सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतं। तर अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेनंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसेच्या मुख्य नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत। अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे हे आता मनसे नेत्यांसोबत बैठक घेत आहेत। आज ही बैठक होते। आज सकाळी 11 वाजता मनसे नेत्यांची ही बैठक पार पडणार आहे। मनसेचे काही प्रमुख नेते या बैठकीसाठी शिवतीर्थावरती उपस्थित राहणार आहेत। युतीमध्ये सामील होण्याच्या भाजपच्या प्रस्तावावरती या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, काय निर्णय येतो, मनसेचे नेते या सगळ्या विषयावरती राज ठाकरेंसमोर काय भूमिका नेमकी मांडतात हे पाहणं फार महत्त्वाचं, इंटरेस्टिंग असणार आहे। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी थेट मुंबईतनं आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत। श्रेयस, 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि अमित शहा यांची झालेली भेट, ज्या भेटीमध्ये मनसेचे कुठलेही मोठे नेते नव्हते, केवळ राज ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते। आत्ता जेव्हा 2 दिवसांनंतर राज ठाकरे आणि मनसेच्या काही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होते, तेव्हा या बैठकीला कोण कोण उपस्थित असणार आहे? काल राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाल्याची माहिती आहे। काय घडतंय नेमकं मनसेच्या गोटामध्ये? खरं सगळ्याच गोष्टी एकत्र घडताना आपल्याला दिसतात गुरु। आणि जसं तू म्हटलास की अमित शहा यांची झालेली भेट, त्यानंतर काल मनसेचे अनेक नेते एक एक करून राज ठाकरेंना भेटत होते, पण आज त्यांची संयुक्त बैठक जी आहे ती आज होणार आहे। 11 वाजता ही बैठक या शिवतीर्थावर होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण एकूणच गोष्ट झाली, अमित शहाच्या भेटीमध्ये फक्त अमित ठाकरे राज ठाकरेंसोबत होते, बाकी कोणीच नेते राज ठाकरेंसोबत नव्हते। त्यामुळे आता या भेटीमध्ये काय झालं, काय घडलं, आपण कोणत्या मुद्द्यांवर आहोत, आपण कोणत्या मुद्द्यांवर खऱ्या अर्थानं ही भेट घेणार आहोत, ही युती करणार आहोत, त्याबद्दल सगळ्या गोष्टी आज बोलल्या जातील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालपासून संपूर्ण दिवसपर्यंत एकनाथ शिंदेंची राज ठाकरे भेट घेतील, देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरे भेट घेतील असं सांगण्यात आलं होतं। अशा अनेक चर्चा होत्या। संध्याकाळी 7-8च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट होणार होती ह्याची शक्यता वर्तवली जात होती, पण ती भेट रात्री 11:30-12 दरम्यान कुठेतरी प्रभादेवीच्याच परिसरात झाली। ही भेट ना सागर बंगल्यावर झाली आहे, ना शिवतीर्थावर झाली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे एक युतीचं जे समीकरण आहे ते जुळवण्याचा प्रयत्न इकडे आता देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रात देखील होताना दिसतोय। आणि त्यामुळे कुठे ना कुठे महायुतीचं जे रखडलेलं संपूर्ण सीट शेअरिंग आहे ते सीट शेअरिंगकडे पण आता लक्ष देणार आहे। कारण किती दिवस आपण त्या सीट शेअरिंगवर खऱ्या अर्थानं वाद घालणार आहोत, या सगळ्या परिसरातल्या गोष्टी, सगळ्या गोष्टीची चर्चा आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे कालची भेट, अमित शहाची भेट आणि सगळ्या भेटीबाबत आज सगळ्या मनसे नेत्यांना राज ठाकरे भेटणार आहेत। त्यामुळे आजची भेट पण तेवढीच महत्त्वाची।